पाहिलं होतं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद ही चळवळ धर्मांध मुस्लिम बांगलादेशी मुस्लिम चालवली। SIR दरम्यान पण हा प्रकार सुरू आहे। मशिदीत बसून बोगस फॉर्म भरवले जात आहे। आम्ही निवडणूक आयुक्त दिल्ली यांना मालेगावची 27,000ची यादी दिली होती आणि धुळे विधानसभेचे 23,000 असे ज्याला म्हणतात ना फेक संस्थात्मक घुसखोर बांगलादेशी मतदारांची यादी दिली होती। माझी आता मालेगावला अधिकाऱ्यांची भेट झाली। 23,555 नावं कमी करण्यात आली। धुळे जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी यांनी या संबंधात गांभीर्याने ही तक्रार जे निवडणूक आयोगाने पाठवली होती, आमदार अनुप अग्रवाल पण माझ्या सोबत होते, ते गांभीर्याने घेतली नाहीये। त्या 23,000 लोकांचा ती यादी आहे, त्यातल्या अर्धे तिथे राहत नाही, गायब आहे। त्यांची कसून चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली आहे। परत एकदा यादी दिली आहे। मला असं वाटतंय की ह्या SIR दरम्यान या सगळ्यांना नोटिसेस पाठवल्या जाणार आणि त्यापैकी जर खोटं एफिडेव्हिट कोणी फाईल केलं शपथपत्र तर 3 ते 5 वर्षाची सजा होणार। जे आहे त्यांनी SIRच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे या सगळ्या प्रक्रियेची माहिती मागवली होती आणि त्यामध्ये इलेक्शन कमिशनने त्यांना असं उत्तर दिले की SIRची ही प्रक्रिया निवडणूक आयोगाची नाही आहे, अशा प्रकारचं उत्तर त्यांना दिलेलं आहे। कसं आपण नेमकं SIRच्या प्रक्रियेविषयी अशा अनेक शंका निर्माण होत आहेत आता? नाही, काही दमडीची शंका नाही आहे। आपण काहीतरी गोष्ट सांगतात ते निवडणूक आयोगाला उत्तर देणार आम्हाला आणि सुप्रीम कोर्टाने पण SIR प्रक्रियेला मान्यता दिली आहे। म्हणून काही लोक सेन्सेशन प्रयत्न करतात। आता ते लोक मालेगावमध्ये 23,555 संस्थात्मक बांगलादेशी घुसखोरांची नावं किरीट ठोकांनी सांगितली वगळली ना, एकेकाला नोटीस दिली गेली। मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, महाराष्ट्राचा SIR मध्ये 50 लाख बांगलादेशी संस्थात्मक घुसखोर अपात्र लोकांची नावं रद्द होणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।